पण पाहिलं तर ऑफलाईन स्कोररच्या भूमिकेत निशांत पुजारी जे आहेत. वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा निशांत सर. यावेळी देखील चांगला फटका बॅकफुटला जाऊन खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. आणखी एक अप्रतिम षटकार अनिकेतच्या बॅट मधून हा दुसरा आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर आजच्या व्लॉगची सुरुवात इथूनच केली कारखाना ग्राउंडवरती, कारण का घराजवळ स्लॅबचं काम चालू आहे आणि त्यामुळं आवाज लय येत होता. म्हणून म्हटलं जरा आता पुढं गेल्यानंतरच व्लॉग बनवायला चालू करूया. आणि पाठीमागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं आजचीला भिलवडी येथे टुर्नामेंट आपली चालू आहे आणि तीच टुर्नामेंट लीग स्वरूपाची असल्यामुळे आपल्या 3 मॅचेस झाल्या. त्यातील आपण 1 मॅच फक्त हरलेलो आहे आणि 2 विन झालेलो आहे, म्हणजे जिंकलेलो आहे. आणि आता तिसरी खेळण्यासाठी 1 मॅच खेळण्यासाठी आज जायचं आहे. जर आपण आज विन झालो तर उद्या सुपर 8ला क्वालिफाय होतो आहे. आणि जर झालं तर आपला प्रवास इथंच थांबते. तर आपले प्लेयर यायला लागले. तर आपण आता मॅक्स राजातून इथं येऊन दोघंच थांबलो आहे आणि बाकी सगळे आल्यानंतर इथून निघायचं आहे. तर चला जाऊ. Okay, let's go. तर आता आम्हाला मैदानावरती बोलवलं आहे. आम्ही आता मॅच बघायला आलोय. ही मॅच चालू आहे आमचं आणि लास्टचे 5 बॉल राहिले आणि लगेच आम्हाला मैदानात बॅटिंगसाठी उतरायचं आहे. आणि अजून आम्ही किती किलोमीटर लांब आहे? 10 किलोमीटर पाठीमागे अजून. आणि आता मॅच संपत आली. आता मॅच संपत आल्या पूर्णपणे. आता बोलायला लास्टचं 5 बॉल उरले, 4 धावा पाहिजे आणि लगेच आत यायचं आहे बॅटिंगला. आणि आम्ही अजून इथंच आहे. सकाळी 10 वाजता येऊन निघायला वेळ झाला तसा झाला. आता पटकन उतरले मैदानात बॅट घेऊन पळत जायचं आज खेळायला. आणि पहिला बॅटिंगला टॉस आम्ही हरलाय आणि पहिला आम्हाला बॅटिंग मिळालेली आहे, त्यामुळं लगेच बॅटिंगसाठी मैदानात उतरायचं आहे. सगळे आम्ही किट केलं. आता यांनी किट केले, आता मी बी किट करून बसणार आहे. आणि मग वाट बघत बसाय कधी पोचते. आमचा वैभव लागला गाडी पळवायला. नुसता 100 दुसरा ब्लॉक करेन म्हणून सांग. जगलो असलं तर दुसरा ब्लॉक मध्ये येईन म्हणून सांग. आज काय होत नाही. शुक्रवारी पोहोचू दे. ड्रायव्हर आमचा बॅट्समन चांगला आहे, सॉरी ड्रायव्हर चांगला आहे आमचा. थँक्यू डीजे. ऑप्शनच्या बाहेरचा हा चेंडू चांगला फटका खेळला अनिकेतने. वेगवान चेंडू, पुन्हा एकदा चांगला फटका आहे. 1 बाउन्स इन टू द फेन्स. बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार आलाय. तर आता आमची मॅच झालेली आहे आणि खुशीचा माहोल म्हणजे लेट आलो आणि सगळ्यांनी 100% देऊन क्रिकेट खेळलीत. आणि 5 ओव्हरला पहिला आमची बॅटिंग आली. 5 ओव्हरला आम्ही बनवला होता स्कोअर 68 टार्गेट होतं अपोजिट संघाला, म्हणजे सांगली संघाला. आणि 5 ओव्हरला 68 धावांचा पाठलाग करत सांगलीला आम्ही 40 धावात थांबवण्यात यश आलं आणि 30 धावांनी सामना आम्ही जिंकला. रन रेट बी प्लस पॉईंटमध्ये. त्यामुळे आता क्वार्टर फायनलला एंट्री झालेली आहे. उद्या आणि यायला लागणार आहे. आज सगळी एका दिवसासाठी इथं आलो आहे. सगळी खुशीचा माहोल. आणि जरा आमचा ह्यो नाराज आहे, बाजा बोड्या जायले. नाही मेन कॅच धरला आहे आणि कॅच टुर्नामेंट कॅच धरला आहे. आणि आम्ही जिंकून आता घरी चाललो आहे. एका दिवसासाठी एवढ्याला मिळायला लागलं. आणि 2 गाड्या घेऊन आली 4 व्हीलर. इथे काय आणि इथे काय आमचे कपडे बदलाले क्या. आणि लय भारी वाटायला लागले की सगळ्यांची धाकधूक होती. पण मेन आता उपयोग नाही, कारण का माहिती आहे का, आता इथून पुढं सेमीफायनलला एंट्री करणं गरजेचं आहे. क्वार्टर फायनलचा काय उपयोग नाही. आता उद्या येऊन हारून तर सगळा लॉस मालकाचा लॉस आहे. 3 दिवस पोरं आणलेत, पेट्रोल एंट्री बी 10,000, भयानक लॉस होणार आहे. त्यामुळे सेमीफायनलला जायला लागणार आहे. पोरांचा बी
सवाला जिंकायचं. आता कसं वाटायलंय सचिनदा? होय, एक नंबर वाटाले. पोरं चांगली खेळली, सगळ्यांची बॅटिंग झाली, बॉलिंग चांगली पडली. ह्याच्याबद्दल काय वाटायचं? ओव्हर घेतली ना अंगावर. ओव्हर जरा अनफिट आहे हो. त्यामुळे जरा थोडीशी ओव्हरला कुठल्या मॅच मध्ये चांगलंच कमबॅक करेल हा. हा, पुढल्या मॅचला आता ओव्हर आहे भावाला आमच्या. जरा काय तर होत नाही कसं. आणि आता आमचा तुम्हाला एक नवीन बॉलर दाखवतो. आता मॅच पलटी बॉलर. आता यो मॅन फ्रॉम पुण्याचा आहे. आता उद्या थांबायला लागणार आहे तुला, कारण का उद्या फायनल दिवस आहे. आता कसं वाटायला तुला? क्वार्टर फायनल आपण एंट्री केलेले आहे, तर चांगलं वाटायला लागले की टीम वरती गेलेली आहे. आता नेक्स्ट मॅच पण मारूच आपण. नेक्स्ट मॅचकडे पुण्यातून इथं बोलवून घेतले खेळायला. हे आमचे मित्रमंडळी आता तासगावहून इथं आलेले आहेत. थँक्यू थँक्यू धन्यवाद. आता आम्हाला भारी वाटायला जिंकून आम्ही बसलो इथं. विशालच्या बॅट मधून 2 षटकार, बबनच्या बॅट मधून 1 षटकार. गोलंदाजी महाराष्ट्रामध्ये अप्पासाहेब पळवकर हा खेळाडू चमकला आणि या मैदानावर आपण नेहमी बघितलंय अप्पासाहेब पळवकरनं चांगली कामगिरी करताना. अप्पासाहेब पळवकर साईकडे रुची भैया या स्पर्धेचे मुख्य संयोजक. एवढी चांगली स्पर्धा आयोजित केली, एवढा चांगला फलंदाज आहे खेळाडू. पहिला चेंडू त्यांच्या आतमध्ये होता. तर आता व्हिडिओ तुम्ही बघितला असलेला की फॅन मुवमेंट भारी वाटायला लागले की बाबा आपण मेहनत करायला लागले, तसं इम्प्रूव्हमेंट व्हायला लागले. आणि आपला ऑटोग्राफ घेतला तर बाबा पहिल्यांदा माझ्या लाईफमधली एवढा फार भारी मुवमेंट आहे की आपला ऑटोग्राफ कोण जर घेऊन गेले. फक्त झाली चूक माझ्याकडून काय माहीत का की मी नाव विचारलं नाही. नाव विचारायला पाहिजे होतं आणि संघ एकतर फोटो काढायला होता की आयुष्यातली पहिला ऑटोग्राफ मी दिलेला म्हणून नाव लक्षात राहिलं पाहिजे. पण चालाय जाता जाऊ दे. आता पण खुशी बी वाटायला लागली, पण नाराजगी वाटायली की मी परत शोधलं तिला खूप, पण काय सापडलीच नाही. पण ठीक आहे, जाऊ दे. असं चालायचं आता होत असते. नेक्स्ट टाइम ती भेटली की नक्की तिच्यासोबत फोटो काढेन आणि स्टोरी ठेवीनच मी. तर आता गावात जायचं आहे, सगळे सोबत आहेत, तर गावात जाऊन या चला. तर आता आम्ही किट चेंज करून आता नाश्ता करण्यासाठी आता आलेलो आहे. आता हॉटेल शिवतीर्थमध्ये आता सगळे असणार आहेत. सगळ्यांची प्रतिक्रिया दाखवतो. सगळेच खुश आहेत, मजा यायला लागल्या. तर चला आज जाऊया, तुम्हाला सीन दाखवतो आतला. यो काल हिंगणगावमध्ये टुर्नामेंट झाली. त्या टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज रोहित पवार. सायकल काय केला आहे? सायकल घरी लावली पोचून. प्रत्येक सुरेश आणि बाकीचे अर्धी गँग इथं बसल्या आणि अर्धी इकडं बसल्या. तर आता आमचा नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही चाललो गाडीतून, कारण का लवकर जाऊन प्रॅक्टिसला जायचं आहे. त्यामुळे इथून आता चाललो थेट घरी. तर आता आलो आहे आपण आपल्या घरी आणि यो पसारा सगळे बॅग घेऊन आलेलो आहे. आणि एक मॅच खेळण्यासाठीच नुसतं गेलेलं बिलवडीला, येऊन खेळून जिंकून माघारी आलेलो आहे. त्यामुळं भारी वाटायला लागलं आहे. आणि आजच्या छोट्याचा व्लॉगचा आहे डे एंड. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.